नमस्कार. पुढचा पॉइंट आपण चालू करतोय. सेमीकंडक्टर्स. Electrical conductivity of a semiconductor material is intermediate between that of metals and insulator. म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी आहे सेमीकंडक्टरची कशाच्या इन बिटवीन आहे? मेटल्स आणि इन्सुलेटरच्या इन बिटवीन आहे. त्याला आपण काय म्हणतो? सेमीकंडक्टर्स म्हणतो. मेटल सिलिकॉन्स and germanium are semiconductors. सिलिकॉन आणि जर्मेनियम हे काय आहेत? सेमीकंडक्टर. त्याची प्रॉपर्टी आहे मेटल आणि इन्सुलेटरच्या इन बिटवीन असते. लाईक इन्सुलेटर्स, व्हॅलेन्स बँड इन सेमीकंडक्टर इज कम्प्लिटली फिल्ड. इन्सुलेटर सारखंच व्हॅलेन्स बँड जो आहे तो कम्प्लिटली फिल्ड असतो विथ इलेक्ट्रॉन्स अँड कंडक्शन बँड इज एम्प्टी. पूर्णपणे मोकळा असतो. However, the energy gap between two bands, एनर्जी गॅप जो आहे दोन बँड मधला, कोणता? व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला, is smaller than that in an insulator. त्याचा जो आहे गॅप जो आहे तो काय? स्मॉलर गॅप असतो. At a temperature above absolute zero, a few electrons in the valence band have enough thermal energy. म्हणजे काय? जे few इलेक्ट्रॉन आहेत इनफ एनर्जी असते व्हॅलेन्स बँड मध्ये, इनफ एनर्जी, thermal energy to jump through the small band gap and occupy higher energy conduction band. म्हणजे काय? at a temperature of absolute zero, few electrons in the valence band, म्हणजे व्हॅलेन्स बँड मध्ये काही इलेक्ट्रॉन जे आहेत have enough thermal energy to jump through the small band gap. म्हणजे हा गॅप जो आहे थोडा आहे, तो इनफ एनर्जी होती, तो काय होतात? व्हॅलेन्स बँड कडून कंडक्शन बँड मध्ये काय होतात? ते जम्प मारतात. ऑक्युपाय हायर एनर्जी कंडक्शन बँड, आणि एनर्जी कंडक्शन बँड मध्ये काय होतात? जातात. द कंडक्शन बँड thus becomes partially filled. कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन जातात, जम्प मारतात थर्मल एनर्जी ते ऑब्झर्व करून, अँड व्हॅलेन्स बँड बिकम्स पार्शियली एम्प्टी. आणि व्हॅलेन्स बँड जे आहे ते काय होतात? अर्धे काय होतात? मोकळे होतात. द इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड आर फ्री टू मूव्ह. म्हणजे कंडक्शन बँड मधले इलेक्ट्रॉन जे आहे ते इकडे तिकडे मूव्ह व्हायला फ्री असतात. when electric potential is applied to semiconductor, जेव्हा इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण सेमीकंडक्टरला अप्लाय करू, इट कंडक्ट स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. ही जी आहे ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल त्याला आपण अप्लाय करू, स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी त्याच्यामधून काय होते? फ्लो होते. such a poor semiconductor material which has a very low but finite electrical conductivity. म्हणजे काय? पुअर सेमीकंडक्टर मटेरियल विच हॅज व्हेरी लो, म्हणजे काय? कमी प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटी काय होते त्याच्यामधून फ्लो होते, बट फायनाइट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, थोड्या प्रमाणामध्ये. त्याला काय म्हणतो आपण? तसलं मटेरियल जे आहे ते प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल, त्याला काय म्हणणार? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणतो. थोडक्यात पुन्हा एकदा सांगू, तसं प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल which has a very low but finite electrical conductivity is called intrinsic semiconductor. पुढे पाहतोय पहा. Electrical conductivity of a semiconductor increases with increasing temperature. सेमीकंडक्टरची जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे, जसं टेम्परेचर वाढवू तशी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय होते? वाढते. पुढे दिलेलं आहे in fact semiconductor are insulator at low temperature. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर लो टेम्परेचरला ते इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होतात, अँड कंडक्टर ॲट हाय टेम्परेचर. म्हणजे कंडक्टर काय आता ॲट हाय टेम्परेचरला कंडक्टर म्हणून ऍक्ट होतात. रिमेंबर, लक्षात ठेवायचं आपल्याला, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल डिक्रीजेस and that of semiconductor increases with increasing temperature. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी आहे मेटलची काय होते? डाऊन होते, कमी होते. and that of semiconductor increases with increasing temperature. आणि त्या सेमीकंडक्टरची जी आहे जसं टेम्परेचर वाढवू आपण तशी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय होते? वाढते, मेटलची डिक्रीज होते. आता पुढचा पॉइंट आहे आपला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स अँड डोपिंग. The conductivity of a semiconductor
कॅन बी इन्क्रीज बाय डोपिंग. कंडक्टिव्हिटी जी आहे सेमीकंडक्टरची काय करतो आपण डोपिंग करून काय करू शकतो वाढवू शकतो. डोपिंग प्रोसेस काय? द प्रोसेस ऑफ ॲडिशन ऑफ मायन्यूट क्वांटिटी ऑफ इम्प्युरिटीज टू अ सेमीकंडक्टर टू इन्क्रीज इट्स कंडक्टिव्हिटी. काय सांगतोय? द प्रोसेस ऑफ ॲडिशन ऑफ मायन्यूट क्वांटिटी ऑफ इम्प्युरिटीज म्हणजे अशी प्रक्रिया त्याच्यामध्ये छोट्या छोट्या प्रमाणामध्ये आपल्याला इम्प्युरिटी टाकायची टू अ सेमीकंडक्टर टू इन्क्रीज इट्स कंडक्टिव्हिटी इज कॉल्ड डोपिंग. त्याला काय म्हणतो पहा? डोपिंग म्हणतो. म्हणजे द प्रोसेस ऑफ ॲडिशन ऑफ मायन्यूट क्वांटिटी ऑफ इम्प्युरिटीज टू अ सेमीकंडक्टर टू इन्क्रीज इट्स कंडक्टिव्हिटी इज कॉल्ड डोपिंग. द ॲडेड इम्प्युरिटी इज कॉल्ड अ डोपंट. म्हणजे इम्प्युरिटी आपण जे टाकणार आहे त्याला डोपंट म्हणतो. हे मायन्यूट क्वांटिटीमध्ये काय करणार आपण इम्प्युरिटी ॲड करणार. कशामुळे? टू इन्क्रीज द कंडक्टिव्हिटी, त्याला डोपिंग म्हणून. अ डोप semiconductor having higher conductivity than pure intrinsic semiconductor is an extrinsic semiconductor. काय सांगतोय पहा आपण? डोप्ड सेमीकंडक्टर म्हणजे दो सेमीकंडक्टर डोप केला हॅव्हिंग हायर कंडक्टिव्हिटी दॅन प्युअर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर इज अन एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. काय म्हणतो आपण? डोप सेमीकंडक्टर असा हॅव्हिंग हायर कंडक्टिव्हिटी दॅन प्युअर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे प्युअर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर जो आहे डोप सेमीकंडक्टर हॅव्हिंग हायर कंडक्टिव्हिटी दॅन प्युअर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर त्याला काय म्हणणार आपण? इज अन एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. देयर आर टू टाइप्स ऑफ एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर, एन टाइप अँड पी टाइप सेमीकंडक्टर. आता एन टाइप सेमीकंडक्टर काय तो आपण सांगूया. पहिला आहे एन टाइप सेमीकंडक्टर. N type semiconductor contains increased number of electrons in the conduction band. म्हणजे काय? N type सेमीकंडक्टर कशाला म्हणणार आपण? ज्याच्यामध्ये N type semiconductor contains increased number of electrons in the conduction band. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड. कंडक्शन बँड मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर जास्त प्रमाणामध्ये असतील त्याला काय म्हणणार आपण? एन टाइप म्हणतो. एन टाइप सेमीकंडक्टर इन्क्रीज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड. कंडक्शन बँड मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त प्रमाणात असतील त्याला एन टाइप सेमीकंडक्टर असं म्हणजे आपण म्हणतो. आणि एन टाइप सेमीकंडक्टर इज ऑब्टेन्ड बाय ॲडिंग ग्रुप 15 एलिमेंट टू इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर विच बिलॉंग्स टू ग्रुप 14. म्हणजे प्युअर जो सेमीकंडक्टर आहे त्याच्यामध्ये पिरियडिक टेबल मधला 15 नंबर ग्रुप जे एलिमेंट आहेत ते काय करायचे आपल्याला 14 नंबर ग्रुप मध्ये ऍड करणार. पहा कसं आहे ते पाहू आता. कन्सिडर फॉर एक्झाम्पल डोपिंग ऑफ सिलिकॉन विथ फॉस्फरस. सिलिकॉन हॅज अ क्रिस्टल स्ट्रक्चर इन विच कन्सिडर सांगितले त्यांनी डोपिंग ऑफ सिलिकॉन विथ फॉस्फरस. सिलिकॉन हॅज क्रिस्टल स्ट्रक्चर इन विच each silicon atom is linked tetrahedrally to 4 other silicon atoms. काय सांगतो पहा आपण? डोपिंग ऑफ सिलिकॉन विथ फॉस्फरस. फॉस्फरसचं डोपिंग जे आपल्याला डोपिंग सिलिकॉनचं फॉस्फरस बरोबर करायचं आहे. सिलिकॉन टेट्राहेड्रली म्हणजे त्याला 4 बॉन्ड असतात, टेट्राहेड्रल लिंक असतो टू अदर 4 सिलिकॉन ॲटम्स. when small quantity of phosphorus is added to pure silicon म्हणजे स्मॉल क्वांटिटी ऑफ फॉस्फरस ज्यावेळेस आपण प्युअर सिलिकॉन मध्ये ऍड करणार. द फॉस्फरस ॲटम ऑक्युपाइज सम व्हॅकंट साइट इन द लॅटिस in place of silicon atoms as shown in figure 1.26. काय सांगते पहा? थोड्या प्रमाणामध्ये आपण ज्यावेळेस फॉस्फरस प्युअर सिलिकॉन मध्ये ऍड करणार. द फॉस्फरस ॲटम ऑक्युपाइज सम व्हॅकंट साइट्स इन द लॅटिस प्लेस ऑफ सिलिकॉन ॲटम. म्हणजे इथं पहा सिलिकॉनच्या जागी काय होतं? फॉस्फरस ॲटम जो आहे तो त्या ठिकाणी काय होतो? अटॅच होतो. द ओव्हरऑल क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ सिलिकॉन रिमेन्स अनचेंज. दुसरं जे ओव्हरऑल सिलिकॉनचं स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही. रेग्युलर साईडच्या सिलिकॉनच्या ठिकाणी तो काय होतो? अटॅच होतो. 4 ऑफ द 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ फॉस्फरस आर युटिलाइज. 5 मधले 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत फॉस्फरस मध्ये, त्यामधले 4 इलेक्ट्रॉन जे आहेत बॉन्डिंग मध्ये युटिलाइज होतात. इन बॉन्डिंग द क्लोजेस्ट टू 4 सिलिकॉन ॲटम्स. हे सिलिकॉन ॲटम जे आहेत ह्या फॉस्फरस मध्ये आहे. हे ह्या एक बॉन्डिंग ह्याचा एक असतो, ह्याचा एक, ह्या प्रत्येक बॉन्डवर 2 इलेक्ट्रॉन असतात. ह्याचा 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 आणि ह्याचा. आणि प्रत्येक ह्या सिलिकॉनचा प्रत्येक बॉन्ड मध्ये काय पहा किती येतं? 2 इलेक्ट्रॉन. Thus phosphorus has 1 extra electron than needed for bonding.
म्हणजे फॉस्फरस मध्ये एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतो जो बॉन्डिंग मध्ये लागतो. Therefore, silicon doped with phosphorus has more number of electrons in the conduction band than those in the conduction band in pure silicon as shown in the figure 1.27. Silicon doped with phosphorus. सिलिकॉन जो आहे तर कशा बरं डोप करायचा आपल्याला? फॉस्फरस. मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन बँड, म्हणजे त्याच्यामध्ये काय होतात, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे ते कंडक्शन बँड मध्ये वाढतात. त्या दोज इन द कंडक्शन बँड इन प्युअर सिलिकॉन. प्युअर सिलिकॉन मध्ये 4च राहणार आहेत, एक्स्ट्रा राहणार नाही. पण ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये फॉस्फरस डोप करू त्यावेळेस काय होतं, कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स वाढतात. The electron in a conduction band move under the influence of an applied potential and conduct electricity. इलेक्ट्रॉन त्याच्यामधले काय होतात, मूव्ह होतात. ज्यावेळेस त्याला आपण इलेक्ट्रिसिटी अप्लाय करू आणि त्यामधून काय होते, इलेक्ट्रिसिटी अप्लाय केल्यानंतर पोटेन्शियल अप्लाय केल्यानंतर त्यामुळे इलेक्ट्रिसिटी काय होते, फ्लो होते. बिकॉज द चार्ज कॅरियर्स आर द इन्क्रीज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ह्याच्यामध्ये काय होतात, नंबर जे आहेत इलेक्ट्रॉनचे काय होतात, वाढतात. सिलिकॉन और जर्मेनियम डोप विथ ग्रुप 15 elements such as phosphorus, arsenic, antimony, bismuth is an n-type semiconductor. Charge carrier are the increased number of electrons. Number of electrons वाढतात. सिलिकॉन और जर्मेनियम डोप विथ 15 नंबर काय फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी, बिस्मथ हे जे आहेत हे जाणे एन टाइप सेमीकंडक्टर. 15 नंबर एलिमेंटचे ग्रुप आपल्याला काय करायचे आहेत, सिलिकॉन किंवा जर्मेनियम बरोबर 14 नंबर ग्रुप जो आहे पिरियडिक टेबल पी ब्लॉक मधला त्याच्यामध्ये काय करणार ऍड करणार. पुढचा आहे पी टाइप सेमीकंडक्टर. हा एक्सटेन्सिव सेमीकंडक्टर आहे. अ पी टाइप सेमीकंडक्टर इज प्रोड्यूस्ड बाय doping a pure semiconductor material silicon or germanium with an impurity of group 13 elements. म्हणजे सिलिकॉन जर्मेनियम इम्प्युरिटी कोणती ऍड करायची आपल्याला, पहा, अ पी टाइप सेमीकंडक्टर इज प्रोड्यूस्ड बाय डोपिंग अ प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल. म्हणजे काय, प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल कोणतं, सिलिकॉन और जर्मेनियम विथ अन इम्प्युरिटी ऑफ ग्रुप 13 एलिमेंट्स. काय सांगतोय पहा, पी टाइप सेमीकंडक्टर इज प्रोड्यूस्ड बाय, कसा तयार होतो, डोपिंग अ प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल सिलिकॉन और जर्मेनियम विथ अन इम्प्युरिटी ऑफ ग्रुप 13 एलिमेंट्स. म्हणजे 14 नंबरच्या ग्रुप बरोबर कोणती आपल्याला इम्प्युरिटी ऍड करायची, ग्रुप नंबर 13 ची. एन टाइप मध्ये ग्रुप नंबर 15 ची इम्प्युरिटी आपण ऍड केली. याच्यामध्ये आपण पाहतो these elements contain less number of valence electrons than that of the pure semiconductor. ह्या एलिमेंट मध्ये these elements contains less number of valence electrons. त्याच्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहे ते कमी प्रमाणात असतात. लेस नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन दॅन दॅट ऑफ अ प्युअर सेमीकंडक्टर. त्याला काय म्हणतो आपण, पहा, पी टाइप सेमीकंडक्टर म्हणतो. त्याच्यामध्ये काय, एलिमेंट्स कंटेन्स लेस नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स दॅन दॅट ऑफ द प्युअर सेमीकंडक्टर. म्हणजे काय, त्याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात प्युअर सेमीकंडक्टर पेक्षा. कन्सिडर फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल प्युअर सिलिकॉन डोप विथ बोरॉन. प्युअर सिलिकॉन जो आहे तो कशाबरोबर डोप करायचा आपल्याला, बोरॉन बरोबर. बोरॉन atoms occupy normal position of some of the silicon atoms in lattice as shown in the figure 1.28. हा जो आहे लॅटिस साइड सिलिकॉन जागी काय करतो, हा ऑक्युपाय करतो. बोरॉन ॲटम हॅज 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. बोरॉन मध्ये किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत, 3 आहेत. इट डज नॉट हॅव इनफ इलेक्ट्रॉन टू फॉर्म बॉन्ड्स विथ इट्स 4 सिलिकॉन नेबर्स. म्हणजे ह्याला 4 बॉन्ड तयार करायला त्याच्याकडे काय 4 आउटर मोस्ट मध्ये 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन नाही. बोरॉन ॲटम फॉर्म्स बॉन्ड विथ 3 सिलिकॉन ॲटम्स ओनली. म्हणजे बोरॉन ॲटम जो आहे तो 3 सिलिकॉन ॲटम बरोबरच बॉन्ड जो तयार होतो. मिसिंग 4th इलेक्ट्रॉन क्रिएट अन इलेक्ट्रॉन व्हॅकन्सी. म्हणजे काय, इलेक्ट्रॉन जो मिस झालेला आहे, 4th इलेक्ट्रॉन नाहीये त्याच्यामध्ये, तो काय करतो, व्हॅकन्सी क्रिएट करतो. इट इज कॉल्ड अ होल. आपण काय म्हणणार, होल म्हणणार. पहा फिगर 1.20 इथे दिसते होल क्रिएट झालेला सारखा. नो इलेक्ट्रॉन, जिथे इलेक्ट्रॉन नाहीये तिथे होल क्रिएट होतो. a hole has tendency to accept electron from its close vicinity. जर जवळ जो असेल तो काय करतो, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, घेतो. thus hole behaves as if it has a positive charge. म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज म्हणून ऍक्ट होतो. पहा, पॉझिटिव्ह चार्ज म्हणून ऍक्ट होतो. इलेक्ट्रॉन्स इन partially filled valence band move under the influence of an applied potential. Electrons in a partially filled valence band
Moves under the influence of applied potential. The holes moves in opposite direction. होल जे आहे ते ऑपोजिट डिरेक्शन ने काय होतात, ज्यावेळेस आपण आपल्या पोटेन्शियल त्याला अप्लाय करू ऑपोजिट डिरेक्शन ने काय होतात, मूव्ह होतात. बिकॉज द चार्ज कॅरियर आर होल्स विच बिहेव्स लाईक अ पॉझिटिव्ह चार्ज. चार्ज कॅरियर जो होल जे आहे ते पॉझिटिव्ह चार्ज म्हणून ऍक्ट होतात. द सिलिकॉन और जर्मेनियम डोप विथ ग्रुप नंबर 13 एलिमेंट्स लाईक बोरॉन, गॅलियम, इंडियम इज अ पी टाइप सेमीकंडक्टर. बोरॉन, गॅलियम, इंडियम हे पी टाइप सेमीकंडक्टर काय करतात, तयार करतात. म्हणजे इंट्रिन्सिक काय, एक्सट्रिन्सिक काय सेमीकंडक्टर, एन टाइप काय, पी टाइप काय, हे आपलं काय झालं पहा, क्लिअर झालं. आता पुढचा पॉईंट आहे आपला ह्या लेक्चर मधला लास्ट नंबर पॉईंट, magnetic properties of solids. Magnetic properties of solids can be understood easily in terms of classical picture of electron. Magnetic properties जे आहेत काय आपण सहजपणे काय अंडरस्टँड करू शकतो. इलेक्ट्रॉन स्पिन अबाउट देअर ओन ऍक्सिस. इलेक्ट्रॉन जो आहे तो काय करतो पहा, इलेक्ट्रॉन जो आहे पहा काय सांगतो आपण इथे लिहिणार. हा इलेक्ट्रॉन जर पाहिला आपण, आता समजा हा इलेक्ट्रॉन लिहिला पहा, काय पास हा जो आहे समजा हा इलेक्ट्रॉन आहे, एरोच्या स्वरूपात आपण दाखवू समजा हा इलेक्ट्रॉन. स्पिनिंग इलेक्ट्रॉन ऍक्ट्स अ टायनी मॅग्नेट. हा काय करतो, टायनी मॅग्नेट म्हणून काय होतो पहा, इथे ऍक्ट होतो. बिकॉज देअर स्पिनिंग ऍक्शन जनरेट्स इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड. हा टायनी मॅग्नेट म्हणून काय करतो, इलेक्ट्रॉन स्पिन अबाउट देअर ओन ऍक्सिस, त्या स्वतःच्या ऍक्सिस भोवती. हा फक्त एक इलेक्ट्रॉन आहे समजा, हा काय करतो, हा स्वतःच्या ऍक्सिस भोवती काय करतो पहा, मूव्ह होतो. हा काय होतो याच्यामध्ये, हा जो आहे काय, द इलेक्ट्रॉन स्पिन अबाउट देअर ओन ऍक्सिस. स्पिनिंग इलेक्ट्रॉन्स ऍक्ट लाईक टायनी मॅग्नेट्स. स्पिनिंग इलेक्ट्रॉन जो आहे फिरतो जो इलेक्ट्रॉन, तो टायनी मॅग्नेट म्हणून ऍक्ट होतो. बिकॉज देअर स्पिनिंग ऍक्शन जनरेट्स इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड. आणि त्यामुळे काय होतं, इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड जे आहे याच्यामध्ये काय होतं पाहिजे तयार होतं. अब काय सांगतोय आपण, एक स्मॉल जो आहे स्वतःच्या ऍक्सिस भोवती काय होतो, इलेक्ट्रॉन जो आहे तो मूव्ह होतो. इलेक्ट्रॉन जो आहे तो स्वतःच्या ऍक्सिस भोवती मूव्ह होतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण सांगतोय पहा, पुढचा पॉईंट आहे आपला, इफ एन ऑर्बिटल कंटेन्स वन इलेक्ट्रॉन तर अनबॅलन्स की एक्झिबिट मॅग्नेटिझम. ऑर्बिटल मध्ये समजा पी एक्स, पी वाय, पी झेड आपल्याला ऑर्बिटल माहिती आहे, त्याच्यामध्ये जर एक इलेक्ट्रॉन असेल पहा, त्याच्यामध्ये जर आपला एक इलेक्ट्रॉन जर असेल तर तो काय करतात पहा, याच्यामध्ये काय काय सांगतोय पहा आपण, एक इलेक्ट्रॉन जर असेल तर काय होतो, तो अनपियर्ड राहतो. आणि अनपियर्ड राहिल्यामुळे काय होतं पहा, हा एक इलेक्ट्रॉन अनपियर्ड राहतो. आणि अनपियर्ड राहिल्यामुळे काय होतं, हा एक्झिबिट मॅग्नेटिझम. हर व्हेन म्हणजे आता समजा ऑर्बिटल आपण एक एस ऑर्बिटलचं घेऊ, समजा एस ऑर्बिटल मध्ये कॅपॅसिटी असते काय असतात, एस ऑर्बिटल मध्ये आपले किती इलेक्ट्रॉन असतात, एस ऑर्बिटल मध्ये असतात 2 इलेक्ट्रॉन. आता किंवा पी ऑर्बिटल घेऊ आपण, समजा असं पकडलं आपण, ह्याच्यामध्ये समजा काय एकच इलेक्ट्रॉन आहे, समजा असा स्पिन दाखवला आपण, समजा अपवर्ड स्पिनने दाखवला आपण, हा एक आहे समजा, इथे एक आहे आणि समजा काय पहा इथे एक आहे, इथे एक 2 आणि 3 आहेत, हे काय अनपियर्ड आहेत. आणि ज्याला शेजारी समजा पियर्ड येईल, समजा जोडी जोडी तयार होईल, एक डाऊनवर्ड डिरेक्शन, इथं परत एक काय पहा डाऊनवर्ड डिरेक्शन, इथं पुन्हा एक डाऊनवर्ड डिरेक्शन जर असेल, पियर्ड इलेक्ट्रॉन जर असतील तर मॅग्नेटिझम काय होत नाही, शो करत नाही का. however when electrons are paired their spin is balanced. स्पिन जो आहे तो काय होता, इथे काय होतं पहा, स्पिन जो आहे तो काय होतो, बॅलन्स होतो पहा. नो मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑब्झर्व, ह्याच्यामध्ये कोणतीही मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय होत नाही पहा, दिसत नाही. म्हणजे काय पहा, मॅग्नेटिक प्रॉपर्टी ते शो करत नाही, मॅग्नेटिझम शो करत नाही. On the basis of magnetic properties, solids classified into 3 major classes: diamagnetic, paramagnetic आणि ferromagnetic substances किंवा सॉलिड्स आपण त्याला म्हणू शकतो. काय सांगतोय पहा आपण, आपण काय सांगतोय पहा, इथे लक्षात येते आपल्या पहा, काय सांगतोय इथे दिसते आपल्या, डायमॅग्नेटिक सॉलिड्स. पहिला अनपियर्ड इलेक्ट्रॉन असेल, जोडी नसेल, तो काय होतो, स्पिन अबाउट एक्झिबिट्स मॅग्नेटिझम. आणि पियर्ड ज्यावेळेस असेल, इलेक्ट्रॉन्स आर पियर्ड, जे स्पिन इज बॅलन्स, नो मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑब्झर्व, आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टी त्याच्यामध्ये दिसत नाही. ऑन द बेसिस ऑफ मॅग्नेटिक प्रॉपर्टीज solids are classified into 3 major classes: diamagnetic, paramagnetic and ferromagnetic substances. आता ह्यामध्ये diamagnetic solids, the substances which all electrons paired are weakly repelled by magnetic field, these substances are said to be diamagnetic.
मॅग्नेटिझम जे आहे ते काय रिपेल करतं, एकमेकांना साईड ढकलतं. पियर्ड आहेत, एक अपवर्डनी आहे आणि काय एक डाऊनवर्डनी आहे. These substances with all electrons paired are weakly repelled by magnetic field. These substances are said to be diamagnetic. Pairing of electron balances the spin and hence cancel their magnetic momentum. Pairing of electrons balances spins आणि कॅन्सल देअर मॅग्नेटिक मुवमेंट, आणि मॅग्नेटिक मुवमेंट त्यामुळे कॅन्सल होतं. स्पिन ते काय बॅलन्स होतात, एक अपवर्ड नाही डाऊनवर्ड नाही. N2F2 NaClH2 आणि बेन्झीन आर सम एक्झाम्पल्स ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. त्याच्यानंतर पुढे आहे हे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स, याच्यामध्ये सगळं पेअरिंग असते. पॅरामॅग्नेटिक सॉलिड्स, सबस्टन्सेस विथ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन राहतात, वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. दिस सबस्टन्सेस आर कॉल्ड पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स हे पेअर्ड आहेत. Substances with unpaired electrons are weakly attracted by magnetic field. These substances are called paramagnetic substances. The spinning of unpaired electron gives rise to a magnetic moment. Spinning जे आहे, स्वतःभोवती स्पिन होतं, स्वतःभोवती ज्यावेळी स्पिन होतं, creates किंवा give rise to a magnetic moment. The substance is attracted by magnetic field. Substance जो आहे तो magnetic field ने काय केला जातो, पाहिजे अट्रॅक्ट केला जातो. Because ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट. मॅग्नेटिक मुवमेंट क्रिएट होतं कारण का, त्याच्यामध्ये पेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, अनपेअर्ड आहेत. पहा, इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट these substances exhibit magnetism in presence of external magnetic field only. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. हे मॅग्नेटिझम जे आहे, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड त्याला अप्लाय केलं तर मॅग्नेटिझम जो आहे, चुंबकत्व जे आहे ते शो करतं. एक्झिबिट इन प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. They lose magnetism when external magnetic field is removed. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळेस आपण काढू त्यावेळेस त्याचं मॅग्नेटिझम जे आहे ते काय होतं, पहा लूज होतं. ऑक्सिजन, Cu2+, Fe3+, Cr3+ आर सम एक्झाम्पल्स ऑफ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. हे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेसचे एक्झाम्पल आहेत. पुढे आहे फेरोमॅग्नेटिझम. हे इथं काय वीकली अट्रॅक्ट आहे, मॅग्नेटिक मुवमेंट तयार होतो. फक्त एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर केलं तर मॅग्नेटिझम शो करतं, रिमूव्ह केलं तर काय होतं, मॅग्नेटिझम जे आहे ते शो करत नाही, लूज देअर मॅग्नेटिझम. आता फेरोमॅग्नेटिझम, सबस्टन्सेस कंटेन लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामध्ये पाच पेक्षा जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये असतात. सबस्टन्स कंटेन लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड स्ट्रॉंगली बाय मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डने काय होतात, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात. जी सबस्टन्सेस आर सेड टू बी फेरोमॅग्नेटिक. त्यांना आपण काय म्हणतो, ह्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो, पहा या सबस्टन्सला म्हणतो फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. काय सांगतोय पहा आपण, the substances containing large number of unpaired electrons are attracted strongly by magnetic field. These substances are said to be ferromagnetic. त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो, बा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणतो. काय, लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर असतील तर काय, आर अट्रॅक्टेड बाय स्ट्रॉंगली मॅग्नेटिक फील्ड. these substances are said to be ferromagnetic. त्यानंतर पुढचा, these substances can be permanently magnetized. हे सबस्टन्स जे आहे ते परमनंटली मॅग्नेटाइज असतात. They retain magnetism even after the removal of external magnetic field. म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जरी रिमूव्ह केली, रिटेन म्हणजे आहे तसं मॅग्नेटिझम राहतं. सम एक्झाम्पल्स ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस आर Fe, कोबाल्ट, निकेल, गॅलिडियम आणि CrO2 आर एक्झाम्पल्स ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. आपला पार्ट झाला मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस किंवा फेरोमॅग्नेटिझम. आपला सॉलिड स्टेट हा लेसन जो आहे तो संपलेला आहे. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा मेल करा. आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका, कारण नवीन नवीन नोटिफिकेशन, नवीन नवीन व्हिडिओ ज्यावेळेस आपण बनवू त्यावेळेस तुमच्यापर्यंत काय होतील, पहा सहजपणे पोहोचतील. आता लेक्चर आपण काय करूया, पहा इथं स्टॉप करूया. पुन्हा एकदा